नमस्कार मंडळी. 67 वर्षांमध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीरनी रणजी ट्रॉफी उचलली. एक दिग्गज टीम म्हणजे कर्नाटकाच्या अगेन्स्ट एक क्लिनिकल डिस्प्ले त्यांनी केला आणि ही मॅच जिंकली. लास्ट इयर 1 रननी हरले होते क्वार्टर फायनल्समध्ये. 1 रननी केरळाने त्यांच्यावरती लीड घेतला होता. म्हणून ह्यावेळी जेव्हा ते जिंकले तेव्हा पारस डोगरा त्यांचा कॅप्टन म्हणाला की ह्यावेळी प्रत्येक रनचं इम्पॉर्टन्स आम्हाला माहित होतं, कारण 1 रनमुळे हरणं काय असतं ते लास्ट इयर आम्ही बघितलं होतं. या विक्ट्रीचा सर्वात मोठा आर्किटेक्ट म्हणजे अकीब नबीदार. दिल्ली कॅपिटल्सनी 8.5 करोडला त्याला ह्यावेळी ऑप्शनमध्ये घेतलेला आहे, पण त्याचा खरा परफॉर्मन्स आणि त्याची खरी व्हॅल्यू आपल्याला ह्या सीझन नंतर कळलेली आहे. 60 विकेट घेतलेले आहेत सीझनमध्ये विथ द बेस्ट एव्हर बॉलिंग ॲव्हरेज इन द हिस्ट्री ऑफ द रणजी ट्रॉफी 12.56. नॉकआउट्समध्ये म्हणजे क्वार्टर फायनल्स, सेमीफायनल्स आणि फायनल्समध्ये 26 विकेट घेतलेले आहेत आउट ऑफ 60, विच इज द हायेस्ट टॅली एव्हर. क्वार्टर फायनल्समध्ये 7 आणि 5, 5 आणि 4 सेमीफायनलमध्ये आणि फायनलमध्ये 5 विकेट हॉल अगेन्स्ट कर्नाटका, विच इन्क्लुडेड द विकेट्स ऑफ KL राहुल आणि करुण नायर. सौरव गांगुली ऑलरेडी म्हणालेत की अकीब नबीदार शुड प्ले फॉर इंडिया, आणि मला वाटतं अफगाणिस्तानची जेव्हा पहिली टेस्ट येईल तेव्हा त्याचं नाव स्क्वॉडमध्ये बुमरा बरोबर असलंच पाहिजे. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट ह्या इव्हेंटबद्दल मला असा वाटतो की जर आपण IPL फायनल एवढी प्लॅन आणि एवढी सेलिब्रेट करू शकतो, तर सर्वात प्रीमियम डोमेस्टिक टुर्नामेंट रणजी ट्रॉफी ॲटलिस्ट ह्याची फायनल आपण का सेलिब्रेट करू शकत नाही? ह्याची फायनल का मोठी होऊ शकत नाही? ह्याची फायनल का पब्लिसाइज केली जाऊ शकत नाही? आणि ह्याची फायनल पण स्टार स्पोर्ट्सवरती तेवढ्याच एक्साइटमेंटनी का टेलिकास्ट केली जाऊ शकत नाही? जर आपण ही पब्लिसिटी केली तर येणाऱ्या वर्षांमध्ये अशा बऱ्याच टीम्सना प्रोत्साहन मिळेल आणि बरेच डोमेस्टिक प्लेयर्स पुढे येऊन रणजी ट्रॉफी खेळतील आणि टीम इंडियासाठी परफॉर्म करतील. काय वाटतं? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.